नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. साहित्याच्या बाबतीत असं आहे की रोज नवीन विषय आपल्याला मिळत राहतात आणि मग या विषयाची मांडणी करणं हे किती अतिशय उत्तम रीतीने करणारी जी मंडळी आहेत त्यांना कुठेतरी एकत्र आणण्याचं काम साहित्य रंग करते. काळ बदलला, विषय बदलले आणि काळाच्या प्रवाहामध्ये अनेक विषयांचं नाविन्य, वैविध्य हे लेखकांच्या लेखणीतून उतरताना आपल्याला दिसलं आणि त्याचबरोबर कविता सुद्धा तितकीच सशक्त होताना दिसली. आणि म्हणूनच आजच्या साहित्य रंगमध्ये केवळ एक लेखक, एक लेखिका किंवा एक कवी, एक कवयित्री असं नाहीये, तर या दोन्ही व्यक्ती दोन्हीही क्षेत्रामध्ये किंवा दोन्हीही भाषेतनं, दोन्हीही शैलीतनं अभिव्यक्त होताना दिसत आहेत. त्यामुळे आज साहित्य रंगमध्ये आपण निमंत्रित करूया प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री डॉक्टर प्रतिभा जाधव आणि प्रसिद्ध लेखक आणि कवी कॅप्टन सुनील सुळी. दोघांचंही मनापासून स्वागत आहे. खरं तर तुमच्या दोघांच्याही लेखनामध्ये लेखन आहे, म्हणजे कथा आहे, ललित लेखन आहे, कविता आहे आणि त्यामुळे हे वैविध्यपूर्ण लिखाण जे आहे ते आज साहित्य रंगाच्या माध्यमातून लोकांसमोर येणार आहे. त्यामुळे आम्हाला उत्सुकता आहे की नेमकं काय आणि कशा प्रकारचे लेखन तुमच्याकडनं आम्हाला ऐकायला मिळतंय, कारण ते प्रातिनिधिक असं लेखन असणार आहे. पण अर्थात मुळातून जाऊन तुमची पुस्तकं वाचावीत हे मात्र आज या निमित्ताने आम्ही प्रेक्षकांना, वाचकांना निश्चित आवाहन करणार आहोत. आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये मी आता निमंत्रित करते आपल्या कार्यक्रमाच्या निमंत्रक शिवसेना नेत्या, महाराष्ट्र विधान परिषदेच्या माननीय उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे. नीलमताई, स्वागत आहे तुमचं. नमस्कार, सगळ्यांना शुभेच्छा. नमस्कार. नीलमताई, आपण स्वागत करावं या दोन्ही कलावंतांचं. आपल्याला कल्पना आहेच, परंतु साहित्य रंग हा जो आम्ही कार्यक्रम यूट्यूबवरती सुरुवात केलेला आहे आणि त्याच्यात आमच्या बरेच वर्ष अशी अनेक क्षेत्रांच्या मध्ये साहित्यिक भेटतात, लेखक वाचक यांचा संवाद होतो. परंतु प्रत्येक वेळेला असं जेवढं त्या व्यक्तीचं आवडतं साहित्य स्वतः लेखकाचं काय आहे ते आपल्या समोर येण्याची संधी मिळत नाही. बऱ्याच वेळेला परिसंवादात विषय दिलेले असतात आणि त्या विषयांच्या चौकटीत बसून लेखकांना मांडावं लागतं. क्वचित वेळेला कथा कथन किंवा कविता वाचन याच्यामध्ये एखादी कविता ऐकता येते, पण त्याला सुद्धा खूप मर्यादा पडतात, कारण प्रत्यक्ष भेटीमध्ये खूप वेळेचं कमी असते आणि त्या विशिष्ट लेखकाला किंवा लेखिकेलाच वेळ मिळेल असं सुद्धा पुरेसं होत नाही. आणि या दृष्टिकोनातून मी आणि उत्तरा मोने यांनी आम्ही असा विचार केला की वेगवेगळी साहित्य संमेलनं होतात, नवोदितांचं साहित्य संमेलन होतं, महिलांची साहित्य संमेलन होतात, पण तरी देखील विशेषतः ग्लोबलायझेशन नंतर आणि 1990 ते 2000च्या सुमाराला ज्यांनी लिखाण सुरू केलं किंवा त्याच्यानंतर नवीन प्रकारची माध्यमं वापरत जाताना नवीन प्रश्न, त्याचबरोबर नवीन आव्हानं, थोडक्यात नवीन बदलांना सामोरं जाणारं असं साहित्य हे समोर जेवढं पाहिजे तेवढं यायला संधी मिळत नाही असं आम्हाला तरी वाटलं. दुसरं, आपण साहित्यविषयक जेव्हा चर्चा सुरू करतो तर डायरेक्टली ती अगदी विभावरी शिरूरकर किंवा यांच्यापासून दया पवारांपासून जी सुरू होते ती 60-70 पासून सुरू होते आणि त्यांचं साहित्य आता थोर आहे, प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. पण त्याच्यानंतर इतके झुळूक आलेले आहेत, इतके रंग उमललेले आहेत, इतक्या प्रकारचे आविष्कार झालेले आहेत. त्या आविष्कारांना आजही आत्ता साहित्याच्या मुख्य पटलावरती जागा मिळत नाही असं मला सातत्याने आम्हाला वाटत होतं. आणि म्हणून आम्ही नवीन माध्यमाचा उपयोग केला की साहित्य रंग या नावाने आम्ही हा कार्यक्रम सुरू केला. त्याचे आम्हाला 2 फायदे वाटतात. एक महत्त्वाचं म्हणजे यूट्यूबवरती बराच काळ ते साहित्य राहतं, कधी कोणाला वाटलं तर ते मिळू शकतं, पाहू शकतात. परिचयाच्या बरोबर साहित्यिकांच्या बद्दल उत्सुकता जी वाचकांच्या मनात असते ती जर का टिपता आली तर त्याच्यामधून अधिक पुस्तकांपर्यंत त्या व्यक्तीच्या पोचायला सुद्धा मदत होऊ शकते. आणि त्याचबरोबर एक एपिसोड हा 45 ते 50 मिनिटाचा करायचा आणि पुढचं मागचं परत पर्व किंवा सिरियल सारखं ते असणार नाही, पण जर का वाटलं आपल्याला तर त्याचं शब्दांकन सुद्धा नंतर आपण त्या कार्यक्रमाचं करू शकतो. अशा बऱ्याच अपेक्षा धरून आम्ही हे सुरू केलं. दुसरं म्हणजे सोशल मीडियावरती आपण जेव्हा टाकतो तर सोशल मीडियावरती एका बाजूला ते खूप ताकदवान माध्यम आहे, पण दुसरीकडे सोशल मीडियावरती बऱ्याच वेळेला ट्रोलिंग किंवा विपरीत प्रतिक्रिया याच्यामुळे माणसं फार म्हणजे अस्वस्थ होऊन जातात असं सुद्धा आपल्याला काही जणांच्या बद्दल दिसतं. या पार्श्वभूमीवरती मोकळेपणाने स्वतःला काय वाटतं ते मांडता यावं
या दृष्टिकोनातून ह्या कार्यक्रमाची आम्ही रूपरेषा ठरवली. अतिशय वेगवेगळ्या प्रकारची माणसं एवढे वेगळे करतात त्याची जाणीव झाली. त्याचबरोबर उत्सुकता तयार झाली आणि खरं सांगायचं तर आम्हाला एक मोठा फायदा असा झाला की नवीन ट्रेंड्स काय आहेत गेल्या 15-20 वर्षातले ते सुद्धा जास्त ठळकपणाने जाणवायला लागले की हे सुद्धा विषय आहेत म्हणून. आणि ते सगळे विषय बरेचसे चौकटीच्या बाहेरचे विषय आणि आपल्या समाजामध्ये इतक्या वेगवेगळ्या वैचारिक छटा आहेत त्याच्याबद्दलचं सुद्धा प्रतिबिंब आम्हाला त्याच्यामध्ये सापडतंय असं वाटतं. आणि त्यामुळे उत्तरा आमची बरेच वर्षाची परिचित नाही आणि मग ती माणसं शोधणं हे सगळं ती बघत असताना आम्ही एकमेकांशी कन्सल्ट करून काय प्रकारची माणसं आपल्याबरोबर असतील आणि विशेषतः जे प्रतिभावान आहेत परंतु नोन आहेत सगळ्यांना माहिती आहेत अशातला भाग नाही की त्यांना कोणी ओळखतच नाहीये पण तरीही त्यांची आमची ओळख होण्याबरोबरच आपले जे प्रेक्षक आणि श्रोते आहेत त्यांना सुद्धा त्यांना पुनर्भेटीचा आनंद मिळावा हे एक खूप आवश्यक वाटतं. दुसरं वाहिन्यांवरती जे साहित्यविषयक कार्यक्रम होतात ते कार्यक्रम काही नसतातच म्हणजे ते क्वचित कधीतरी होळीच्या वेळेला किंवा एखाद्या कवी संमेलनाच्या पलीकडे काही नाही. एबीपी माझावरती एक कवितेचं पान म्हणून कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये त्या पानावर वाचू आनंदेसारखे काही कार्यक्रम दूरदर्शनवरती झालेले आहेत. पण नियमितपणाने कुठल्याही वाहिनीवरती पुस्तकांच्या बद्दल कार्यक्रम होतो असं काही दिसत नाही आणि म्हणून आम्ही विचार केला की इतकं अफाट अशा YouTube आणि वाहिन्यांच्या माध्यमामध्ये एक छोटंसं इवलंसं दवबिंदूचं पातं म्हणता येईल याला पण तरी सुद्धा जे चमकत काही असतं त्याच्यामधून खूप लोकांना दृष्टी प्रतिभा त्याच्यामध्ये जीवनेच्छा आणि बरीचशी आशा उमंग दिसू शकते आणि या दृष्टिकोनातून आम्ही आपल्या दोघांना निमंत्रित केलं आणि मी खरं सांगायचं तर उत्तरा याच्यातली एक्सपर्ट असल्यामुळे यामधले जे नावं ती काढते त्याच्यात प्रत्येक याच्यात वैविध्य आहे प्रत्येक याच्यात वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण करणारे व्यक्ती आहेत. आणि कॅप्टन सुनील वसंत मुळे हे नाव वाचल्यावरती मला असं वाटलं सैन्य त्याचबरोबर विज्ञान असं फक्त लिहिणारा लेखक असणार आहे तर त्यांची जी आज कथा तुम्ही वाचणार आहात आता मी त्याच्यावर आता जास्त काही बोलत नाहीये पण खूप महत्वाची आणि बोलकी कथा आहे नवीन स्त्री पुरुषांच्या नात्याच्या संदर्भातली आहे. दुसरं प्रतिभा जाधव यांचं तर अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. स्वतः सुळे यांनी अँग्लो ईस्टर्न इन्स्टिट्यूटमध्ये प्राचार्य पदावरून ते निवृत्त झालेले आहेत आणि चित्रकला छायाचित्रण याचबरोबर नको मारूसा हाक अशा प्रकारचा कथासंग्रह आणि एकाच अनंत आमची ध्येयासक्ती त्याला उभारू जंतर मंतर अशा प्रकारचं अमळनेरला तुम्ही होतात मला वाटतं आपली भेट झाली नाही पण अमळनेरच्या साहित्य संमेलनात तुमचं भाषण होतं आणि समुद्रविषयक लेखमाला लिहिलेली आहे. खूप व्हर्सेटाईल खूप बहुरंगी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व सुनील मुळे यांचं आहे आणि आश्चर्य वाटलं की तुम्ही पुण्यातून शिकलेले आहात. पुण्यातला शिकलेला माणूस असा एवढा बंडखोर विचार करू शकतो कारण काय खूप चौकटी बाहेर जायची इच्छा असते इतक्या चौकटी बसतात घट्ट असतात ना की त्याची ती तोडावीची अशी एक धग असते मनामध्ये. त्यामुळे तुम्ही कुठेही असलात मुंबई असो पुणे असो तुम्ही जागतिक लिहितायची त्याच्यात नंतर मी बोलीन पण कॅप्टन सुनील तुमच्या मनापासून स्वागत आणि डॉक्टर प्रतिभा जाधव यांच्याबद्दल मी काय बोलू. साहित्य संमेलन म्हणा कलाकार म्हणा त्याचबरोबर आंबेडकरी विचार महिला परिषदेच्या अध्यक्षपदाचा सन्मान प्राप्त म्हणजे अगदी माझ्या अंतःकरणाशी जोडलेला तो विषय आहे कारण सगळ्या जणी नेहमी कुठेतरी भेटत असतात बोलत असतात. त्यांनी साहित्य सखी महिला मंचाच्या माध्यमातून स्वतः यशस्वी संमेलन केलेलं आहे. परत सावित्रीबाई फुले विद्यापीठ बहिष्कार मंडळाच्या व्याख्यात्या आहेत आणि दुसरं म्हणजे ज्या विषयावर खूप लिहिलं पाहिजे असं वाटतं त्याच विषयावरती अचूक अशी तुम्ही कथा निवडलेली आहे की जी अगदी मला म्हणजे अंतःकरणाशी त्याचंही नातं जोडलेलं आहे त्या विषयाचं सुद्धा. स्वतः त्या डॉक्टरेटपर्यंत शिकलेल्या प्राध्यापिका आहेत आणि MA DED BEd MAd सेट मराठी शिक्षणशास्त्र आणि PhD म्हणजे तसं म्हटलं तर काही राहिलं नाही शिकायचं. अशा जबरदस्त प्रतिभावान लेखिका आहेत तुम्ही. परत हसतमुख आहात गंभीर लिहून सुद्धा त्याच्यामुळे असं हसावंच लागतं गंभीर लिहिणाऱ्या माणसाला आणि त्याच्याशिवाय दोन्हीचा व्यायाम होत नाही. तर प्रतिभा जाधव तुमचं पण मनापासून स्वागत आणि खूप छान वाटलं दोघांच्या ओळखीमुळे आणि तुम्हाला फ्लोअर इज ओपन. बोला. थँक्यू. खरं तर नीलमताई खरंच आहे की दोन्ही व्यक्तिमत्व अशी आहेत की खूप वैविध्य लिखाणामध्ये आहे आणि कॅप्टन सुनील सुळे यांनी तर खूप वेगवेगळ्या विषयांवर लिहिलंय. त्यांचं काही नवीन पुस्तक सुद्धा येत आहे आणि त्याला सुद्धा त्यांनी एका वेगळ्या पद्धतीचा लहेजा हा त्यांच्या लिखाणात आपल्याला दिसेलच ते वाचतील तेव्हा. प्रतिभा स्वतः इतकी पुस्तकं
अनेक पुरस्कार आणि अनेक ठिकाणी अनेक व्यासपीठांवरनं प्रतिभा आपल्या समोर आलेली आहे. पण आज एका वेगळी कथा, म्हणजे खरं तर निवडक साहित्य तुमचं वाचलं जाणार आहे आणि ती तुमची प्रातिनिधिक असं म्हणता येईल. त्यामुळे प्रतिभा, आज एक जी कथा, कीर्ती ही जी कथा आज तू सादर करणार आहेस, तर ती ऐकताना आम्हाला निश्चित तो जो वेगळेपणाचा आधार आहे तो वेगळ्या पद्धतीने आमच्या समोर निश्चित येणार आहे. तर आपण थेट कथेला सुरुवात करूया. प्रतिभा, कीर्ती नावाची जी कथा आहे तुमची ती आपण सादर करा. धन्यवाद नीलमताई आणि उत्तराताई. मी माझ्या कथेला सुरुवात करते. कथेचं शीर्षक आहे कीर्ती. कीर्ती, ॲम्ब्युलन्स मध्ये लाईट नाही का ग? मला काहीच दिसत नाहीये. टॉर्च तरी लावा कुणीतरी. मला काहीच दिसत नाहीये. कीर्ती, मला एकदा तुझा चेहरा तरी बघू दे ना ग शेवटचा. हा कीर्तीच्या पतीचा राहुलचा आवाज. काहीच दिसत नाहीये कीर्ती मला. अगं जवळ तरी ये, कुठे आहेस तू? त्यावर आपले अश्रू पुसत उसना अवसान आणत कीर्ती म्हणाली, बघा ना कशी ॲम्ब्युलन्स दिली आपल्याला. साधी लाईट सुद्धा नाही आत. आणि त्याच्या हातातून मोठ्या मुश्किलीने हात सोडवून घेत पदराचा गोळा स्वतःच्या तोंडात कोंबून ती रडू लागली. अशा भयकारी दुःखातही रडण्याचा आवाज त्याला जाणार नाही ही काळजी ती घेत होती. कोरोना संसर्गानंतर म्युकरमायकोसिसच्या 3ऱ्या जीवघेण्या टप्प्यात तो होता. दोन्ही डोळे बुरशीजन्य रोगाने व्यापलेले, बटाट्यासारखे सुजून टंब फुगलेले. कसे उघडणार होता? सारा अंधार, आणि त्या अंधारामुळेच तो कासावीस झाला होता. तुमचा नवरा आता काही तासांचा सोबती आहे फक्त, असं हैदराबादच्या तज्ञ डॉक्टरांनी सांगितलं. आणि त्यांच्या सल्ल्यानं तिने राहुलला पुन्हा नांदेडला नेण्याचा निर्णय घेतला. सोबत दीर, मामा, परिचर होते. जवळ नवरा मरणासन्न अवस्थेत पडलेला, घरी 6 आणि 4 वर्षांची 2 लेकरं आई बाबांची वाट पाहतायत. ती कोलमडून पडली होती, तरीही तिला आशा होती की नांदेड रुग्णालयात, जिल्हा रुग्णालयात नेऊन उपचार करू. डोळे गले तरी चालतील, पण आपलं कुंकू शाबूत राहिलं पाहिजे. अशा वेळी रस्ताही सरत नाही बघा ना. राहुल पाणी पाणी करे, पण त्याला पाणी देऊ नका अशी डॉक्टरांची कडक सूचना होती. कीर्तीचा जीव तिळतिळ तुटे. नांदेड शहराचा फलक कधी एकदा दिसतोय असं तिला झालं. डोळ्यात प्राण आणून त्या फलकाची ती वाट बघते आहे. बस सुसाट वेगाने चालली आहे आणि राहुलचं पुन्हा पुन्हा तेच, कीर्ती मला काही दिसत नाहीये ग. ॲम्ब्युलन्स मध्ये लाईट नाही का? आता ती कोणत्या तोंडाने सांगणार होती, कोणता धीर करून सांगणार होती की तुझे डोळे गेलेत म्हणून, म्युकर मायकोसिसमुळे. आणि नांदेड 30 किलोमीटर दूर असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला. 15 दिवसांपासून चाललेली त्याची जगण्याची लढाई कायमची थांबली. तो गेलाय यावर तिचा अजिबात विश्वास बसेना. ती चालकाला ओरडून सांगत होती, दादा गाडी वेगाने जिल्हा रुग्णालयात घे, माझा नवरा वाचू शकतो दादा, गाडी जोराने वेगाने जिल्हा रुग्णालयात घे. ही वाऱ्याच्या वेगाने धावत डॉक्टरांकडे गेली. गाडी जिल्हा रुग्णालयात थांबल्याबरोबर पदर पसरला आणि काहीही करून माझ्या नवऱ्याला वाचवा म्हणून विनवणी करू लागली. डॉक्टरांनी तात्काळ तपासलं तर राहुल केव्हाच कायमचा शांत झाला होता. ती उभ्याने कोसळलीच. गेला महिनाभर भूक तहान विसरून पायाला भिंगरी बांधून तिनं पै पै गोळा केली होती. व्याजाने पैसे काढले, मंगळसूत्र मोडलं, सारी उसनवारी करून 9 लाख रुपये रक्कम तिनं जमवली आणि स्थानिक दवाखान्याने सुचवल्याप्रमाणे तिनं हैदराबाद गाठलं होतं. पण रक्कम जमवता जमवता 1 दिवस मध्ये गेला आणि त्याच काळात राहुलचा कोरोना संसर्ग वाढला, म्युकर मायकोसिसचा वेग देखील. राहुल आणि ती हैदराबादला पोहोचली. त्याला भरती केलं. बरोबर सासू दीर होते, पण असून नसल्यासारखे, जणू तिच्यावर उपकार म्हणून सोबत आलेले. पण अशा वेळी सोबत हवी ना, आधार हवा. तिचाही नाईलाज होता. नवऱ्याची काळजी घेऊन हिला त्या परक्या ठिकाणी त्यांचीही पडदास्त ठेवावी लागेल, दीराची आणि सासूची. 7 दिवस दवाखान्याच्या बेंचवर अक्षरशः तिनं बसून काढली. तिची मनस्थिती तिलाच ठाऊक. रात्रीच्या शांततेत तिथे बसल्या बसल्या तिला तो सारा सोनेरी गतकाळ आठवू लागला. शेतकरी कुटुंबातली ही सर्वात थोरली लेक. 2 बहिणी 2 भाऊ. ही लहानपणापासून चुनचुनीत. 12वी पास झाली, डीएड साठी निवड झाली, पण ही शिकली तर पुढच्या दोघींची लग्न लांबतील म्हणून आई बापाने हिला आधी जाऊन टाकली.
शिक्षक असणाऱ्या राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत मुलाखतीपर्यंत पोहोचलेल्या बुद्धिमान मनमिळावू राहुल बरोबर तिचं लग्न झालं. सुखी संसार सुरू होता. सासरी गावी थोडीफार शेती होती. कीर्ती आणि राहुल नोकरीनिमित्त नांदेडमध्ये राहत. त्यांचं गाव तिथून 10-12 किलोमीटरवर. तिला कसलीच कमी नव्हती. नवरा सारी हौसपूर्वी. जिल्हा परिषद पंचायत समितीतील अधिकाऱ्यांमध्ये बुद्धिमान आणि तंत्रस्नेही राहुल खूप प्रिय होता. त्यांची अनेक संगणकीय आकडेमोड, पगारपत्रक, नियोजनाची कामं तो करून दे. त्याला मांडणारा खूप मोठा वर्ग होता. त्याला जिल्हाभर सन्मान आणि ओळख होती आणि तोही हसतमुख सगळ्यांची मदत करे. कीर्ती आणि राहुलच्या संसारवेलीवर 2 फुलं उमलली. त्यांचे चौकोनी कुटुंब छानपैकी सुखात होते. गावाकडून सासू सासरे येत 4 दिवस राहून जात. घरी हा सर्व प्रकारची मदत करे. कीर्तीला कधी बाजार माहित नाही, गिरणी माहित नाही की बँक माहित नाही. एवढंच काय, तिचे स्वतःचे कपडे सुद्धा तोच खरेदी करे. हव्या त्या गोष्टी आणि तशा गोष्टी तो आणून देई. एका अर्थी त्यानं तिला परावलंबी करून ठेवलं होतं. त्यावेळी तिला वाटे की नवरा आपले किती लाड करतोय, जपतोय. पण पदवीपर्यंत शिकलेली ती वास्तवात तिला व्यवहार ज्ञान होतं शून्य आणि व्यवहारात ती निरक्षरच राहिली. ह्या गोष्टीचा राहुलच्या मृत्यूनंतर तिला खूप त्रास झाला. खरं तर नवऱ्यानं तिला साऱ्या व्यवहारात सामील करून घ्यायला हवं होतं. राहुल असताना घरात सतत त्यांच्या परिचितांचा राबता. अशात त्यांनी कर्ज काढून नुकतंच एक छोटे खाणी घर खरेदी केलं आणि त्याच काळात हे कोरोनाचं संकट आलं. त्या दिवशी ते जेवायला बसले. तो म्हणाला, काय ग कीर्ती, गेले 8 दिवस तू किती बेचव भाज्या करते, काहीच चव लागेना, काय झालंय तुला? तेव्हा तिला शंका आली. म्हणून तिने राहुलची RT-PCR टेस्ट करून घेतली. ती निगेटिव्ह आली. पण एव्हाना त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तिला काळजी वाटू लागली. HRCT स्कोर 17 होता. 17. तिने लागलीच त्याला दवाखान्यात भरती केलं, पण उपयोग शून्य. तब्येतीत काहीच सुधारणा होत नव्हती. तिथून त्याला डॉक्टरांच्या सल्ल्याने हैदराबादला न्यायचं ठरवलं, पण कीर्तीकडे आता काहीच रक्कम उरली नव्हती. सासरच्यांनी हात वर केले. एवढा मोठा मित्रपरिवार असून वेळेवर कुणीही मदत केली नाही. अशा वेळेला खरं तर आपल्या भोवतालच्या माणसांचे चेहरे आपल्याला कळत जातात, मुखवटे उतरतात. झालं तसंच. सकाळी 8 ते पहाटे 1 वाजेपर्यंत तिने झाडून साऱ्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराला फोन केले, पण काहीच उपयोग झाला नाही. शेवटी तिने तातडीने हातपाय पडून व्याजानं 9 लाख रुपये एका व्यक्तीकडून घेतले. दुसऱ्या दिवशी अँब्युलन्स ठरवली. सासू व दिरासह राहुलला घेऊन हैदराबादला पोहोचली. आता राहुल नक्की वाचेल असं मन तिचं म्हणत होतं. अतिदक्षता विभागातील राहुलकडे काचेच्या दरवाजातून ती येड्यागत एकटक बघत राहिली. दिराला औषधांची यादी दिली की त्यातूनही तो काही पैसे काढून घे. तिला त्या स्थितीत काहीच बोलता येत नव्हतं. अशात तिनं शेजारी राहणाऱ्या वडिलांच्या वयाच्या शिक्षक शेजाऱ्याला सांगितलं की सर, मला नवऱ्याच्या उपचारासाठी अचानक काही पैसे लागले तर माझे घर मी तुमच्या नावावर लिहून देईन. तुम्ही कोणत्याही कागदावर सही करून घ्या, पण मला इकडे अचानक पैसे लागले तर मात्र पाठवा. राहुलची तब्येत दिवसेंदिवस अधिक खालवली. हाय डेफिनेशन रूम मध्ये त्याला हलवलं. त्याच्या नाकात तोंडात रबरी नळ्या होत्या. त्याची परिस्थिती आता तिला बघली ना. किती यातना, किती हाल. गावाकडून सासऱ्याचे सारखे फोन. राहुलचं वाचणं आता कठीण दिसतंय, पण त्याच्यामुळे तुझ्या सासूला काही कमी जास्त व्हायला नको, म्हणून तिला इकडे परत पाठवून दे. ज्याला त्याला आपल्या सोबत्याचे पडले होते. कीर्तीला राहुलचं आणि सासऱ्याला आपल्या बायकोचं. डॉक्टरांनी जेव्हा तिला सांगितलं की आता राहुलचे शेवटचे काही तास शिल्लक आहेत, याला तुमच्या जिल्हा रुग्णालयात घेऊन जा, तेव्हा तिला वाटलं ह्या क्षणी माझा जीव देऊन याचा असेल तर मी हसत हसत जीव द्यायला तयार होईल. पण हे वास्तवात शक्य नव्हतं. काल्पनिक पोथ्या पुराणातली कोणती सावित्री आणि सत्यवान, पारंपरिक काल्पनिक थोतांडाची त्या क्षणी तिला प्रचंड चिड आली. त्या फोल कथेत सांगितलं तसं पतीचे प्राण अंत आले असते तर मीही गेले असते की यमाच्या मागे. पण हे सारं खोटं, काल्पनिक असं कुठं वास्तवात घडतं होय, या सत्याची तिला जाणीव झाली. हैदराबादहून नांदेड गाठताना राहुलने प्राण सोडला. शेवटच्या क्षणीही तिचा हात त्याने घट्ट पकडलेला होता. तिला सोबतचे सारे सांगत होते त्याच्याजवळ जाऊ नको, तुलाही संसर्ग होईल. पण आता तिला स्वतःच्या जीवाचीही पर्वा नव्हती. तिचं सारं जगच उद्ध्वस्त झालं होतं. खरंच किती जीव लावते ना बाई नात्याला. घरातले बाहेरचे सारे व्यवहार बघणारा नवरा गेला आणि आता तिचा घरात बाहेर असा दोन्ही पातळीवरचा संघर्ष सुरू झाला. प्रवासातच नवरा गेल्याने संपूर्ण किचकट पोलिशी प्रक्रियेस तिला सामोरे जावे लागले.
सतत पोलीस चौकीतून फोन, चौकशी, पंचनामा यासाठी पोलीस घरी यायचे. साधारण 2 महिने ही पोलीसची प्रक्रिया पूर्ण होण्यात गेले. तिला हे सारं नकोच होई. माणूस गेल्याचं दुःख एकीकडे आणि ह्या प्रक्रियेला तोंड देणं एकीकडे. एव्हा ना तिच्याकडे आता साऱ्यांनीच पाठ फिरवली होती. नवीन घराचं 32 लाख कर्ज, नवऱ्याच्या आजारपणासाठी व्याजाने घेतलेले 9 लाख, असे एकूण 41 लाख रुपयांचं कर्ज तिच्या डोईवर. बाप रे, कसं फेडणार होती ती शिकली ती या साऱ्या दुनियादारीत नौखी होती. राहुलचा अंत्यविधी झाला, पण त्याच्या जवळचे कुणीही मित्र त्याच्या मातीला आलं नाही ना तिच्या कुटुंबाच्या सांत्वनासाठी. राहुल असताना त्यांच्या घरी सतत जो राबता असे त्या साऱ्यांनी आता वेळेवर पाठ फिरवली होती. आता तिची खरी फरफट सुरू झाली होती. मृत्यू प्रमाणपत्र, LIC, गट विमा, घरावरील कर्ज, सोसायटी कर्ज, अनुकंपा तत्व, सेवा प्रस्ताव अशी सारी कागदपत्र तिला एकटीला मिळवायची होती. तिला काही उमजतच नव्हतं. शेजाऱ्यांकडे मुलांना सोपवून चौकशी करत ही बसने फिरायची. दिवसभर पाणी, अन्न आठवत नसायचं. राहुलचं मृत्यू प्रमाणपत्र मिळवायला खूप त्रास झाला. 7-8 वेळा फेऱ्या मारल्या, तेव्हा एकदाच ते मिळालं. बसने घरी निघाली तर तिचा तो अवतार बघून कोणीतरी तिला तो नकोसा स्पर्श केला. तिनं फाईल छातीजवळ घट्ट पकडली. स्वतःचा बचाव करत घरी परतून ढसा ढसा रडली. एकटी बाई म्हणजे पुरुषांना सावज वाटतं वय. असे अनेक किळसवाणे अनुभव तिला जवळच्याच माणसांचे येत गेले. जे राहुल हयात असताना तिला ताई म्हणून सन्मान द्यायचे, तेच आता वहिनी म्हणू लागले आणि अंदाज घेऊ लागले. एक महाभक्त रोज रात्री फोन करून काही अडचण आहे का असल्यास सांगा, मी तनमन धनाने तुमच्या मदतीस तयार आहे, केव्हाही आवाज द्या म्हणत तिला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करू लागला. जिल्हा परिषदेत गट विम्याच्या कामासाठी गेली तर मदत करतो म्हणून राहुलच्या ओळखीतला इसम तिच्या मदतीस पुढे आला. एव्हा तिला जगाचा वाईट अनुभव अधिक येत होता आणि तो म्हणाला, त्याला ती म्हणाली, माझ्या ह्या कामाची तुमची काय फी असेल ती मी देते. त्यावर हा तिच्या बापाच्या वयाचा इसम तिला म्हटला, रात्री अपरात्री व्हॉट्सअपवर अश्लील संदेश करून म्हणू लागला, माझं तुझ्यावर प्रेम आहे, पैसे नको, तूच पाहिजे. अर्थात या सगळ्यामुळे तिला प्रचंड मानसिक त्रास झाला. भीती वाटू लागली. पण एक वेळ अशी आली की तिने अश्रू पुसले. 4 जवळच्या भल्या परिचितांना हा सगळा प्रकार पुराव्यासह दाखवला. त्यांनी योग्य ती मदत केली आणि हे थांबलं. त्यातच कुणी अफवा पसरवली की नवरा गेल्यावर हिला धुण्या भांड्याची कामं धरायची आहेत म्हणून. कुणी म्हटलं की तुला घर विकायचं असेल तर बघ, आम्ही ते विकत घेऊ. तिच्या व लेकरांच्या डोक्यावरचं हक्काचं छप्परही हिरावून घ्यायचा विचार करणारे निर्दयी स्वार्थी लोकही तिला भेटले. ही सारी कारस्थानं अविचार करणारे, तिला सावध करू पाहणारे दुसरे तिसरे कुणी नसून राहुल असताना घरी येणारे जाणारे जवळचे लोक होते. दुर्दैव. अशा काळात यापुढे जगात वावरायचं तर खंबीर राहिलं पाहिजे, हा धडा या सर्व प्रसंगामधून तिने घेतला. LICचे पैसे काढून देतो म्हणून राहुलचा मित्र सहानुभूती दाखवून सारे प्रमाणपत्र घेऊन गेला आणि 3 महिने तोंडच दाखवलं नाही पठ्ठ्याने. एकदा भर पावसात ही त्याचे घर आणि पत्ता शोधत फिरत राहिली. त्याच्या घरी पोहोचली तर चोरासारखा तो नजर चोरू लागला. त्याने कार्यालयात कोणतंच प्रमाणपत्र सादर केलं नव्हतं. स्वतःचे कागद असूनही त्याला विनवण्या करून हातापाया पडून काही LICचे कागदपत्र तिने त्याच्याकडून घेतले, मात्र एक LIC त्याने त्याच्याकडेच ठेवून घेतली. किती निष्ठुर आणि वाईट असतात नाही लोक. ह्या साऱ्या धावपळीत इकडं घरात धान्य किराणा सारं संपलेलं. राशनचे गहू आणून मुलांची पोटं भरली. एकट्या बाईला किती संकटांना सामोरं जावं लागतं. समाज अजूनही बाईकडे भोग वस्तू म्हणून पाहतोय. मग ही जी सारी प्रगती होते ती माणसाची की भौतिकतेची, मला प्रश्न पडायचा. विज्ञान तंत्रज्ञानाच्या सुविधा अद्ययावत होतात, पण माणसं शतकांपूर्वी जशी आणि जिथे होती तिथंच आहेत, त्याच बुरसटलेल्या विचारांसह. उलट अधिक वैचारिक मागास होऊ लागले आहेत असं अलीकडे दिसतं. आपण परस्परांकडे एक संधी म्हणून पाहण्यापेक्षा एक व्यक्ती म्हणून कधी पाहणार आहोत. असं ज्या दिवशी होईल तो सोनियाचा दिनू असेल. तिला राहुलच्या त्या पॉलिसीचे 10 लाख रुपये मिळाले. शेजारच्या एका परिचित ज्येष्ठ सुशिक्षित महिलेस कीर्तीने सोबत घेतलं. उपचारासाठी व्याजाने घेतलेली 9 लाख रक्कम संबंधितांना घरी जाऊन दिली. तिथून घरी परतली तर गावाकडून सासरे येऊन तिची वाट बघत बसलेले. तिच्याकडून
ते त्या LICच्या पैशांचा हिशोब मागू लागले आणि म्हणाले, मीही कष्टाने पोरगा शिकवला होता, माझं काय? असं त्यांनी विचारताच तिला धक्का बसला. विधवा सून आणि नातवंड यांना आधार द्यायचा सोडून ते याही पैशात वाटा मागू लागले होते. तिने बॅग मध्ये उरलेली सारी 1,00,000 रक्कम सासऱ्याच्या हातावर ठेवली. सासरा म्हणाला, हे मला माझे म्हणून दिले की उसने? त्यावर ती म्हणाली, तुमच्या मुलाचेच आहेत, कर्तव्य म्हणून दिले समजा. या साऱ्या धावपळी ती 60 किलोवरून 42 किलो वजनावर आली होती. घरात धान्य तर पाहिजे पण रोजगार नाही. दुःख ताजे, कुठं काम शोधावं, घरातले सारे डबे रिकामे, मुलांचे उदासवाणे भुकेले चेहरे तिला पाहावेना. मुलांसह आत्महत्या करावी म्हणून तिने गुगलवर आत्महत्येचा सर्वात चटकन, विना त्रास, जीव जाईल असा मार्ग शोधला. गळपास घ्यायचं ठरलं. पंख्याला ओढणी बांधली, त्यात मान अडकवली. स्टूल खाली लोटायचाच बाकी की खाली झोपलेले तिचे दोन्ही निष्पाप बछडे तिला दिसले आणि तिच्या मनातला तो विचार तिने कायमचा झटकला. परिस्थितीने मेटाकुटीला आलेली ती दूधवाल्या दादाला एकदा म्हणाली, सर होते तेव्हा रोज 1 लिटर दूध परवडायचं, पण दादा आता पावशेरच दूध घालत जा. दूधवाला म्हणाला, ताई सख्खी बहीण नाही मला. रक्ताची नाती जाणीव ठेवत नाही, तिथं माणुसकीची नाती धावून येतात. तो म्हणाला, मला सख्खी बहीण नाही, तूच माझी बहीण आजपासून. या 2 चिमुकल्यांसाठी मी दूध देईल. तुला जसं शक्य होईल तसे पैसे दे, आणि नाही दिलं तर अडचण नाही. बहिणीच्या घरी दूध घातलं असं समजीन मी. एकीकडं अशी भली माणसं तिला भेटली आणि दुसरीकडे रक्ताचीच नाती दुरावली. आता जगायचं हा निश्चय तिने केलेला. तिच्या 4 छोट्या खोल्यांपैकी 2 खोल्या तिने मोकळ्या करून त्यात भाडेकरी टाकले. महिना 3,000 भाडं येतंय. डाळ करण्याची छोटी गिरणी घेतलीये, ती चालवते. कधी काळी एकटीच रात्रंदिवस आसव ढाळणारी, वावरताना बोलताना आत्मविश्वास नसणारी कीर्ती आता नांदेड एकल विधवा महिला पुनर्वसन समितीची विभागीय प्रतिनिधी आहे. जिल्हाधिकारी, वृत्तपत्र संपादक, बँक मॅनेजर आणि अगदी सामान्य महिलाही तिला ओळखतात. कधी काळी बाहेर पडायला घाबरणारी ती आता शासकीय कार्यालयीन सभांमध्ये जाते. महिला सक्षमीकरणावर निर्भयपणे बोलते. तिच्या अनुभवाने तिला सारं शिकवलं. समुद्रात उडी घ्यावी लागलीच आहे तर नाकातोंडात पाणी जाऊन मरायचं की हातपाय हलवत तरायचं, ह्या प्रश्नाचं उत्तर तिनं शोधलं. पैशांची जमवाजमव काटकसर करत ती आता D.Edच्या पहिल्या वर्षात शिकते. 30 आणि 40च्या स्पीडची टंकलेखन परीक्षा MSCIT दिली आहे. ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. शिक्षण घेते. स्वतःच्या दुःखात गुरफटलेली ती आता बाहेर पडते. तिच्यापेक्षाही मोठं दुःखाचा आभाळ कोसळलेल्या विधवा भगिनींना धीर देते. शासकीय योजनांची माहिती देते आणि जेव्हा बाहेर जाते तेव्हा वही पेन जवळ ठेवते. कोणी विधवा भगिनी दिसली की तिची माहिती लिहून घेते. आज तिच्यासोबत 400 महिला आहेत आणि त्यांच्या विविध समस्यांवर काम करते. ती रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करते. कधी काळी कीर्तीची छेडछाड करणारे, तिचा गैरवापर करू पाहणारे आता तिच्या नजरेला नजर देऊ शकत नाही. खजील होता. नवरा नसलेली बाई सहज कुणालाही उपलब्ध होते, ही गलिच्छ पुरुषी वृत्ती कीर्तीसारख्या कर्तबगार महिला ठेचून काढत आहेत. ती मला आमच्या संवादात शेवटी म्हणाली, मी आता खऱ्या अर्थाने जगते, जगेल आणि जगवेल, कारण माझ्या मुलांना मला शिक्षण द्यायचंय. उरलेलं आयुष्य विधवा महिला सक्षमीकरणाच्या कामात वाहून घ्यायचंय. आणि या कामात मदत करणारी अनेक माणसं मला नांदेडमध्ये भेटली. कितीही कर्तृत्वान आणि बुद्धिमान असली बाई तरी या पितृसत्तेनं बाईला नेहमीच दुय्यम ठरवलेला आहे. त्यामुळे कीर्तीसारख्या अनेक महिलांचा लढा हा इथल्या दुहीयुक्त अव्यवस्थेशीच अधिक असतो. ही होरपळ, हे शोषण थांबवायचं असेल तर समाजाची मानसिकता बदलणं क्रमप्राप्त आहे आणि त्याची सुरुवात आपण स्वतःपासून केली पाहिजे. म्हणजे बदल अशक्य नाही, हेच तर कीर्ती सांगते आणि तिचा आवाज ऐकताय ना तुम्ही. धन्यवाद. प्रतिभा, खरंच आहे की वा म्हणावं की नेमका काय विचार करावा अशी खरं तर ही कथा आहे. कारण या कथेमधली ती नायिका जी आहे तिच्यावर आलेले प्रसंग, त्यातनं तिने उभं राहणं आणि आता तिने समाजासाठी काम करणं, खरं तर हे एक आदर्शवत रूप तू तुझ्या ह्या कथेतनं मांडलंयस. आणि मला असं वाटतं की समाजात तू स्वतः वावरतीयस, त्यामुळे अशी अनेक उदाहरणं
तुला बघायला मिळाली असेल आणि स्त्री सक्षमीकरणाच्या माध्यमातून जितकं म्हणून असे अनुभव कदाचित तूही तुझ्या वहीमध्ये टिपून ठेवत असशील असं मला खूप जाणवलं या कथेमधनं. ताई मला एक सांगावं वाटतंय, ही वास्तव कथा आहे आणि हेरंब कुलकर्णी यांनी कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचं जे काम उभं केलं होतं त्यात मी सक्रिय होते आणि आम्ही काही पुनर्विवाह लावून दिले आणि काहींना रोजगार मिळवून दिला आणि त्या काळात ह्या कोरोना एकल महिलांच्या वास्तव जगण्याच्या कहाण्या मी एक कथासंग्रह रूपात आणल्या, त्यातली ही एक कथा आहे. धन्यवाद. बरं. आणि मला असं वाटतं नीलमताई ही या सगळ्या विषयाशी खूप जवळून कनेक्टेड आहेत, त्यानंतर या सगळ्या संदर्भात बोलतीलच, त्यामुळे त्यांच्या अगदी मनाजवळची अशी ही कथा निश्चित म्हणता येईल. पण सुनील सर, तुम्ही देखील यातलाच एक धागा पकडलाय असं मी म्हणेन, कारण एरवी सुद्धा स्त्री पुरुष संबंध हे आपण पाहतो आणि मैत्री म्हणजे असं नेहमी म्हटलं जातं की बायको ही बायको लागते, ती मैत्रीण चालत नाही असं कुठेतरी समाजामध्ये जाणवतं. पण त्यालाही छेद देणारी अशी तुमची कथा आहे, तर मला असं वाटतं की ती कथाही आपण ऐकूया. हे नातेसंबंध किती वेगळ्या पद्धतीने तुमच्या कथेतनं ते कळेल. सुनीलजी. माझ्या कथेचं नाव आहे रिश्तों का इल्जाम. ही सुद्धा सत्य घटनेवरच आधारित आहे. मी ज्या संस्थेचा प्राचार्य होतो तिथे घडलेल्या एका घटनेवर. कॉलेज सुरू होऊन तासभरही झाला नसेल एवढ्यात गेटवरच्या सिक्युरिटीकडून मला फोन आला, सर 2 सिस्टर आल्यात विश्व भगिनी आश्रमाकडून, येऊ द्या. मी म्हणालो. त्या दोघी भगिनी माझ्या ऑफिसमध्ये आल्या. दोघी पांढऱ्या धक्क साड्या नेसलेल्या होत्या आणि त्यांनी पूर्ण बाह्यांचे ब्लाउज घातले होते. येत्या गुरुवारी राखी पौर्णिमेचा पवित्र सण येतोय. या दिवशी आमच्या आश्रमातर्फे आम्ही विविध संस्थांमध्ये जाऊन रक्षाबंधनाचा कार्यक्रम करतो. यावर्षी किती विद्यार्थी या कार्यक्रमात भाग घेणार आहेत? सिस्टर कौमुदींनी विचारलं. सर दरवर्षी. रीना. मी डोळे वटारल्याने रीनाने वाक्य अर्धवटच सोडून दिलं. सिस्टर, रक्षाबंधनाचा कार्यक्रम आमच्या कॅम्पसमध्ये आता होणार नाही. त्या दोघी आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पाहायला लागल्या. सर, हा सण आपल्या देशाच्या संस्कृतीमध्ये अतिशय महत्वाचा मानला जातो. भाऊ बहिणीचं पवित्र नातं. सिस्टर, रक्षाबंधनाचं आणि भावा बहिणीच्या नात्याचं महत्व मला चांगलं माहिती आहे. आम्हाला देणगी वगैरे काही नको आहे. ते ठीक आहे, प्रश्न तो नाही. मग आपल्या पवित्र कार्यक्रमाला का विरोध आहे? आमच्या कॅम्पसमध्ये कोणी भाऊ बहिणी नाहीत. आमच्या विद्यार्थिनींमध्ये फक्त व्यावसायिक सहकारी किंवा मित्रमैत्रिणींची नाती आहेत. ती पवित्रच आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांच्यामध्ये प्रत्यक्षात नसलेली कृत्रिम नाती निर्माण करण्याची गरज वाटत नाही. अशा प्रतिसादाची आम्हाला अपेक्षा नव्हती, पण हरकत नाही सर, आम्ही तुम्हाला राखी बांधली तर चालेल ना? काही हरकत नाही म्हणत मी बाही मागे सारत हात पुढे केला आणि त्या दोघी भगिनी राख्या बांधून आपल्या आश्रमाकडे परतल्या. त्यांच्या मागे दार बंद होताच इतका वेळ शांत बसलेले सिन्हाजी आणि रीना दोघेही माझ्यावर तुटून पडले. सर, मला वाटलंच होतं तुम्ही असं काहीतरी करणार, रीना मान हलवत म्हणाली. मला याचं लॉजिक काही नीटसं समजलं नाही. आजवर मला रक्षाबंधनात काही गैर असेल असं कधी वाटलं नव्हतं, सिन्हाजी खांदे उडवत म्हणाले. गैर आहे असं मी म्हणत नाही. भावा बहिणीचं नातं पवित्र आहे हे मलाही मान्य आहे, पण ते नातं इथे लागू नाही. एक उदाहरण देतो. आपल्या इथे एक प्राध्यापक काही महिन्यांपूर्वी रिटायर झाले. नाव नाही घेत. ते प्यून पासून HOD पर्यंत सगळ्यांना बेटा बेटी म्हणायचे. काय सिन्हाजी? मला नाही ते फारसं आवडायचं. माझ्याहून ते जेमतेम 7-8 वर्ष मोठे. थर्मोडायनामिक्स मधला शेवटचा शब्द माझा असायला हवा, पण अनेक वेळा ते विजय बेटे लिसन टू बी म्हणून मला गप्प करायचे. करेक्ट. आता पटतंय प्रोफेसर सिन्हा? एका प्राध्यापकाचं दुसऱ्या प्राध्यापकाशी असलेलं नातं हे व्यावसायिक नातं असतं, पिता पुत्राचं नसतं. येस बॉस, सिन्हाजी म्हणाले आणि रीना नेहमीप्रमाणे नुसतीच सॅल्यूट करून हसत निघून गेली. हे सगळं झालं तरी हा प्रश्न संपला नव्हता. मला तर ही वादळापूर्वीची शांतता वाटायला लागली होती. शनिवारी फॅकल्टी मीटिंगमध्ये लेसन प्लॅन्स, परीक्षा, सुट्ट्या आणि प्रोजेक्ट्सवर चर्चा झाल्यावर कल्चरल कमिटीच्या सिन्हा सरांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम होणार नसल्याचं जाहीर केलं आणि अपेक्षेप्रमाणे गदारोळ झालाच. या संधीची मी वाटच पाहत होतो. मी माझी भूमिका सहकाऱ्यांना समजावून सांगितली आणि शेवटी हे सांगितलं
की ही नुसती सुरुवात आहे. माझ्या डोक्यात आणखी पुढचे विचार चालू आहेत. आपल्या विद्यार्थ्यांना नातेसंबंधांबद्दल, रिलेशनशिप्स बद्दल मार्गदर्शन द्यायचं ठरवलं तर काय हरकत आहे. बाहेरच्या सिस्टर्सनी येऊन त्यांच्यावर भाऊ बहिणीचं नातं लादून जाणं याऐवजी आपण जर त्यांना खऱ्या आयुष्यात जी नाती बनत आहेत किंवा भविष्यात बनतील त्याबद्दलचं ज्ञान देऊन त्यांच्यामध्ये वैचारिक परिपक्वता निर्माण केली तर. म्हणजे मॅरेज ब्युरो काढायचा का, कोणीतरी हसत हसत विचारलं. मंडळी, आज आपण ही मीटिंग इथेच संपूया आणि ही चर्चा पुढे चालू ठेवू. मला या चर्चेत विद्यार्थिनींनाही सहभागी करून घ्यायचे. सिन्हाजी, तुमच्या सांस्कृतिक मंडळाच्या सभेत यावर आपल्याला डिबेट ठेवता येईल. यावर सिन्हाजींनी हसून थम्सअपची खूण केली. कल्चरल क्लबच्या चर्चा नेहमीच लोकप्रिय व्हायच्या, तशी यावेळीची झाली. यात भारतीय सिनेमामध्ये दाखवलेली स्त्री पुरुषांची नाती वास्तव असतात की कपोलकल्पित यावर चर्चा झाली. नंतर समारोप करताना सिन्हा सर म्हणाले, तुम्ही विद्यार्थी या वयात किती प्रगल्भ विचार करता हे पाहून आम्हाला खूप मोठं समाधान लाभलंय आणि यामुळेच मी अजून पक्का न झालेला एक विचार तुमच्या पुढे मांडतो. प्रिन्सिपल सर, मी आणि काउन्सिलर अस्मिता मॅडम एक योजना आखतोय. ती कधी प्रत्यक्षात येईल की नाही या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. आपण आपल्या कॅम्पसमध्ये रिलेशनशिप कोचिंग सुरू करण्याचा विचार करतोय. हे वाक्य पूर्ण व्हायच्या आत विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्साही प्रतिसाद मिळाला. टाळ्यांचा कडकडाट झाला. सर, तुम्ही ती कोएड हॉस्टेलची कल्पना मांडली होती, त्याच्यावर केवढा गदारोळ झाला होता. मॅनेजमेंट कडून काही प्रतिसाद आला का, अस्मितानं मला विचारलं. काही नाही, पूर्ण मौन. इतका वेळ गप्प बसलेले सिन्हा सर म्हणाले, त्यावेळी मी मात्र तुम्हाला पूर्ण पाठिंबा दिला होता. विद्यार्थिनींना कुटुंबात राहतात तसे एकाच इमारतीत स्वतंत्र ब्लॉक्समध्ये राहण्याची कल्पना आपल्या देशात काळाच्या जरा पुढची वाटली, तरी भविष्यात तेच होणार आहे. आपण त्यांना जबाबदार नागरिकांसारखं वागवलं तर ते तसे वागतील आणि त्यांच्याभोवती भिंती आणि जाळ्या लावल्या तर ते गुन्हेगारांसारखे वागतील. तुम्ही दोघंही मला खूप सिनियर आहात, तरी मी एक गोष्ट तुम्हाला विचारते सर. जर मॅनेजमेंट आणि समाज तुमच्या सूचना धुडकावून लावणार असतील तर त्या देऊन आपलं हसं करून घेण्यात काय अर्थ आहे. अस्मिता, पहिलं म्हणजे तुझ्या परखड टीकेला सलाम, पण सांगतो, रदो कर्व्यांचं नाव ऐकलंय? हो, अर्थात, दोघंही म्हणाले. विक्षिप्तपणाच्या बाबतीत माझा आदर्श ते आहेत. त्यांच्यावर अश्लीलतेचे खटले झाले, शिक्षा झाल्या, दंड झाले, नोकरी गेली, पण ते काही थांबले नाही. त्यांच्या कार्याला आलेलं यश त्यांना त्यांच्या हयातीत पाहायला मिळालं नसेलही, पण त्यांचे आज आपल्या समाजावर किती प्रचंड उपकार आहेत हे जाणकारांना माहिती आहे. आय एम विथ यू बॉस, सिन्हाजी म्हणाले. रूप, रंग, फॅशन आणि स्टाईल ह्या बाह्य आकर्षणांवर आधारलेली नाती किती तकलादू असतात आणि मैत्रीचं किंवा प्रेमाचं नातं जोडायला खरे निकष काय असावेत हे सांगणं रिलेशनशिप कोचचं काम आहे. सर, एक फॉर्मॅलिटी म्हणून मॅनेजमेंट कडून परवानगी घ्यावी का, सिन्हाजींनी विचारलं. अजिबात नाही. एखाद्या धाडसी उपक्रमाला नाही म्हणणं फार सोपं असतं, म्हणजे त्याचं समर्थन करण्याची जबाबदारी घ्यावी लागत नाही. म्हणून मी त्या लोकांना अडचणीत टाकू इच्छित नाही. कोणी आक्षेप घेतला तर लढायची तयारी आहे माझी. तो फिर नेक काम में देरी किस बात की. आपण माहितीची जमवाजमाव करू, तज्ज्ञांची निवड करायला सुरुवात करू आणि काही महिने लागतील या सगळ्या तयारीला. कधी करूया लॉन्च? 14 फेब्रुवारी. धन्यवाद. वा, खऱ्या अर्थाने ज्याला म्हणता येईल की नात्यांची खरी ओळख आणि येणाऱ्या काळामधल्या नात्यांची ओळख आणि रोजचं आपलं जे नातं आहे. नाती पण दोन प्रकारची आहेत ना, की जी रक्ताची नाती ज्याला म्हणता येतील ती, आणि ही बांधलेली समाज नाती. हा सुद्धा एक वेगळा खरं तर विषय आहे. पण सुनीलजी, आपण खूप छान पद्धतीने तो मांडलात. प्रतिभा, खरं तर जसं या कथेतनं आलं किंवा तुझ्या कथेतनं आलं तसंच कवितेतनं व्यक्त होणं हा परत एक वेगळा विचार असतो. आणि तुझ्याकडे म्हणजे इतक्या प्रकारचे कविता संग्रह, तुझे कथासंग्रह, हे सगळं आहे. अक्षरांचं दान सारखा काव्यसंग्रह तुझा आहे किंवा संवाद श्वास माझा आहे. तर या सगळ्यातनं एक विचार सातत्याने मांडलेला दिसतो तुझ्या सगळ्या कवितांमधनं. तर अशाच काही 3 प्रातिनिधिक कविता जर आमच्या समोर सादर केल्या तर त्याही ऐकायला आम्हाला आवडतील.
नक्कीच ताई, स्त्री केंद्रित कथा होती, तशा स्त्री केंद्रित कविता आहेत त्या तुमच्या पुढ्यात ठेवते. त्यातली पहिली कविता आहे, गेय कविता आहे. किती लढते किती झुरते तरी पुरते इथे आहे. बर. किती लढते किती झुरते, किती लढते किती झुरते तरी पुरते इथे आहे. किती लढते किती झुरते तरी पुरते इथे आहे. अनितीच्या जगामध्ये नीतीला पूजते आहे. किती वादळ परतवली तुफान झेलली आहे. किती वादळ परतवली तुफान झेलली आहे. जिव्हाळ्याच्या शब्दांनी, जिव्हाळ्याच्या शब्दांनी माणूस जोडते आहे. किती लढते किती झुरते तरी पुरते इथे आहे. सुखाने नांदते येथे, सुखाने नांदते येथे दुखाशी भांडते आहे. सुखाने नांदते येथे दुखाशी भांडते आहे. गुजमी काळजाचे या जगाला सांगते आहे. उद्याचे स्वप्न माझ्या या डोळ्यात रे आहे. उद्याचे स्वप्न माझ्या या डोळ्यात रे आहे. हरवणी नियतीला मी, हरवणी नियतीला मी हताशा जिंकते आहे. किती लढते किती झुरते तरी पुरते इथे आहे. शेवटचं कडवं जे म्हणताना नेहमीच अभिमान वाटतो. रमा साहू जिजाऊची मी लेकरे आहे. रमा साहू जिजाऊची मी लेकरे आहे. माझी लेखणी कविता फुरती नेकरे आहे. भीती आता कसली ना, भीती आता कसली ना, कुठले शल्यही नाही. माझे संविधानच रे, माझे संविधानच रे, माझ्या जगण्याची ग्वाही, मुक्त जगण्याची ग्वाही, माझ्या जगण्याची ग्वाही. यानंतर माझी दुसरी कविता, अग्निपरीक्षा. आजही तिला मागितले जातात पुरावे, ती शुद्ध असण्याचे, व्यभिचारी नसण्याचे. कसली सबला आणि कसलं सबलीकरण. कित्येक वर्षापासून बिचारी सहन करत आली आहे चिरहरण. हो, वरकरणी मिरवते ना ती आधुनिकपणे, पण तिच्या जन्मापासून समाजानं तिच्या मनात खोलवर रुजवलेल्या बाईपणाच्या जाणीवा नेणीवा जाणीवपूर्वक जोपासलेल्या तिचं बाईपण, तिच्या मर्यादा त्यानं सोयीनं संधी साधून तिच्या भोवती आखलेल्या. हो, ती वावरते ना बाहेर. हो, ती वावरते ना बाहेर. अत्याधुनिक पोशाखात, साडी, साडीतून पंजाबी सूट, मग जीन्स वगैरे. कदाचित वेणीचा लांब सडक शेपटा जाऊन झाला असेल स्टेप, बॉब आणि चक्क बॉयकट वगैरे. फुंकणी, अवलाची चूल, धुराड बिराड असं नसेल काही स्वयंपाकघरात तिच्या. ओव्हन, बार्बेक्यू, रोटी मेकर, ज्युसर, ग्राइंडरने समृद्ध असेल तिचं किचन. बाहेरच्या जगात सुरुवातीला येड्यागत गोंधळणारी ती आली असेल अंतराळातही फिरून अताशा. पण बाई पण सोसणं, झुरणं, झिजणं, टिपं गाणं हे काय तिची पाठ सोडत नाही आजही. मी बदलले हे आधुनिकतेचे मुखवटे ती लावून वावरते आणि आजही तशीच एकांतात एकटीच रडते, हमसून हमसून मुसमुसते. फक्त ती बदलून परिवर्तनाचं चक्र पूर्ण होणार आहे का? तो केव्हा बदलणार? तो हो केव्हा बदलणार? मग तो पुरुष असेल वा समाज. मानसिकता आजही रामाचीच, म्हणूनच आजही दुभंगात सीता सामावते. जगण्याचं सोयर सुतक नसणारी ती लेकराच्या भाकरीसाठी 4 घरची भांडी घासते, शिळपाक खाऊन वर नवऱ्याच्या लाथाही. पुन्हा चुलीत हातपाय जाळून त्याच्यासाठी रांगते वाढते. प्रश्न एक भेडसावतो मला, बदल बदल कोणता बदल झालाय म्हणता? परीक्षा तिला कालही द्यावी लागत होती पण आजही देते. फरक काय तो एवढाच, हल्लीचा अभ्यासक्रम जरा
किचकट केलाय त्यानं तिच्यासाठी. बघा ना कशी ओरबाडली जाते दिवसाढवळ्या. पडक्या वाड्यात, मिलमध्ये, रानावनात, शेतात, वावरात, एवढंच काय नागवली जाते भर वस्तीत, भर बाजारात, बसमध्ये, गच्चीवर, अन घरातल्या शयनगृहातही. गोळाबेरी शेवटी तीच, युगायुगांपासून चालत आलेली त्याची वखवकलेली नजर आणि त्यानं तिच्या खांद्यावरला विस्कटलेला पदर. आजही टांगून ठेवलीये त्यानं तिच्या आबरूची लक्तर वेशीवर. हे द्योतक आहे या सडलेल्या अहममान्य मानसिकतेचं की तू कितीही पुढे गेलीस, मोठी साहेबीन झालीस, तरी माझा तो एक स्पर्श तुला अंतर्बाह्य उद्ध्वस्त करू शकतो. मैत्रिणींनो, मोठ्या खेदानं म्हणेन मी शेवटी, मोठ्या खेदानं म्हणेन मी शेवटी, बाईपणच ठरलंय बाईसाठी शिक्षण माय सीता. आजही तुही लेख देते अग्निपरीक्षा, माय सीता तुही लेख देते आजही अग्निपरीक्षा. तिसरी कविता आहे माझी, पाऊस आणि मी. जेव्हा जेव्हा भिजते पावसात तेव्हा तेव्हा खळबळ काळजात. जेव्हा जेव्हा भिजते पावसात तेव्हा तेव्हा खळबळ काळजात. पावसाचं तसं मला सोयर सुतक काहीच नाही, आणि पावसाच्या म्हणाव्या तशा माझ्या चांगल्या आठवणीही नाहीत. पावसाचं नातं माझं जुनं तसं सलगीचं, नातं असं अतूट जसं आवाज आणि हलगीचं. पावसाचं नातं माझं जुनं तसं सलगीचं, नातं असं अतूट जसं आवाज आणि हलगीचं. पाऊस म्हटलं की आठवतं मला माझं जुनं जीर्ण घर, शेणाच्या जमिनीत पावसाची सर. चुलीपुढची आई ओल्या सरपणाशी झुंजताना तिच्याही डोळ्यात पावसाची सर. पाऊस म्हटलं की आठवतो भोळा रांगडा बाप, भर पावसात चिखल तुडवत वनवन फिरणारा, मोलमजुरी करत आमच्या भाकरीची सोय करणारा. पाऊस म्हटलं की आठवते थोरली तायडी. पाऊस म्हटलं की आठवते थोरली तायडी, घर गळतय म्हटल्यावर अंथरूण पांघरून बेन कापडानं झाकणारी, सगळ्यांची पुस्तकं घाटाच्या पातेल्याखाली दडवणारी. पाऊस म्हटलं की आठवतो माझा खंबीर दादा, तडा गेलेल्या भिंतीन छपरातून डोकावणारी वीज चमकली की भेदरलेल्या आम्हा पिलांना कवेत घेऊन आधार देणारा. पाऊस म्हटलं की आठवते गल्लीत वाहणारं झुळझुळ पाणी, पाण्यावर तरंगणाऱ्या जुन्या रद्दीच्या होड्या, घरात शिरलेलं पाणी उपसणाऱ्या माऊल्या, ठिबकणारी पागोळी, गळक्या छपराखालच्या भांड्यांच्या ओळी. पाऊस म्हटलं की आठवते किर्र काळोखात ओल्या सरपणावर शिजलेलं तिखटाचं कालवण आणि अर्ध्या उर्ध्या जाळावर शिजलेली अधकच्ची भाकर. मायच्या हातचं हे पक्वान्न खाताना तिखटामुळे वाहणारे डोळे आणि लेकरांची आबाळ पाहता मायचे डबडबलेले डोळे. पाऊस म्हटलं की आठवतो अजूनही ओल्या मातीवरचा कुबट बिछाना, बाप टेकलेला धरणीवर पाठ ठकून भागून, कसला हिशेब करायचा कुणास ठाऊक धान्याच्या कणगीकडे बघून. आजही पाऊस म्हटलं की हे सारं सारं आठवतं. ओल्या आज आहे सारी सुबत्ता, हाल दैन्य संपलं, परिस्थितीशी लढता लढता मात्र बालपण हरवलं. आज 4 खोल्यांच्या बंगल्यातल्या बाल्कनीत बसून तोच पाऊस अनुभवते, आणि कल्लोळ एकच उरात, गलबल सारी, डंख लक्ष काळजात. म्हणूनच म्हटलं मित्रांनो, पावसाचं तसं मला सोयर सुतक नाहीच काही, आणि पावसाच्या म्हणाव्या तशा माझ्या चांगल्या आठवणीही नाहीत, माझ्या चांगल्या आठवणीही नाहीत. धन्यवाद. प्रतिभा, खरं तर स्त्रीचं जगणं आणि त्या सगळ्याशी केंद्रीभूत अशी तुझी कविता, प्रत्येक कवितेतनं वेगळेपण नक्कीच जाणवलं. पण स्त्री जाणीवा अधिकाधिक समृद्ध होत जाताना प्रत्येक कवितेतनं ती कशा पद्धतीने येत आहेत हे खरं तर जाणवत राहतंय, आणि त्यामुळे तुझी प्रत्येक कविता वेगळ्या पद्धतीने आमच्या समोर आली. पावसाच्या आठवणी नाहीत हे खरंच एक वास्तव आहे एका वेगळ्या पद्धतीचं, जे कदाचित ती नायिका जी आहे कवितेतली तिला ते जाणवतंय, आणि त्यामुळे मग थोडंसं कुठेतरी विषण्णता, कुठेतरी मनातली एक धुकधुक ही त्या कवितेतनं जाणवते. मला वाटतं सुनील सुळे सर, तुमच्या कविता मात्र खूप वेगळ्या पद्धतीच्या आहेत आणि त्या वेगळ्या कविता आम्हाला ऐकायच्या आहेत. पण तत्पूर्वी साहित्य फालुदा हा जो तुमचा एक नवीन विषय आलेला आहे, एक नवीन पुस्तक येऊ घातलंय, वात्रटिका, भक्तिगीत, विज्ञान कविताही तुम्ही त्यात लिहिल्यात आणि निबंधही लिहिलेले आहेत. त्यामुळे अतिशय सुंदर असं वेगळ्या पद्धतीच्या या कविता आम्हाला आता तुमच्याकडनं ऐकायला आवडतील. सुनील सर. ठीक आहे. ही पहिली जी कविता आहे ती मला
2008 साली जो मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता त्या पार्श्वभूमीवर सुचलेली आहे. त्यामुळे ती गंभीर आणि वीररसातली कविता आहे. कवितेचं नाव आहे दे माते काली खड्ग तुझे मम हाती. शतसहस्र वर्षे रक्षियले तू माते, उन्मत्त दानवा धाडून यमसदनाते. निष्पाप नद्या रुधिराच्या आज वाहती, दे माते काली खड्ग तुझे मम हाती. ओलांडून सीमा जे अंधाऱ्या राती, मम मायभूमीचे लचके तोडून जाती. निर्धार आता चिरणे दैत्यांची छाती, दे माते काली खड्ग तुझे मम हाती. ज्या अन्न भरवित्या हाता उलटून दसती, पोखरली ज्यांनी भारत भूची माती. निर्वंश अशा करणे सर्पांच्या जाती, दे माते काली खड्ग तुझे मम हाती. दे तरुणा हाती तलवारीची पाती, अंगार आता दे नको दिव्यांच्या वाती. नैवेद्य तुला रिपुमुंडांची आहुती, दे माते काली खड्ग तुझे मम हाती. यानंतरची जी कविता आहे ते एक विडंबन आहे. रेव्हरंड टिळकांचं रानात एकटेच पडलेलं फूल नावाची एक कविता होती. त्या कवितेचं हे विडंबन आहे. रस्त्यात धुमसत पडलेलं विडीचं थोटुक. पथ सर्व सुगंधित झाले, मन माझे मोहून गेले कितीतरी. मी सारे पथ हुडकिले, थोटुक कुठे ना दिसले मजतरी. गावात कारखान्यास विड्यांच्या आज लागली आग, असे कल्पिले असे कल्पिले, मन माझे मोहून गेले कितीतरी. मग फिरता फिरता दिसले, थोटुक विडीचे नामी पदपथी. मी प्रेमे वदलो त्यासी, का येथे पडुनी असशी थोटका. तू गडे विड्यांची राणी तुला गे, कोणी टाकिले मार्गी मार्गी टाकिले. मन माझे मोहनी गेले कितीतरी. रागाने धुमसत धुमसत थोटुक विडीचे वदले यापरी. तो पहा 5वा मजला, ऐकता ऐकता गजला. तेथुनी टाकिले मजला पदपथी. निज जीव रिझविण्यासाठी पकडिले तयाने ओठी. अंगार लावूनी पाठी, मला फुंकिले मला फुंकिले. मन माझे मोहनी गेले कितीतरी. तंबाखू हृदयामधली शेवटी जेधवा सरली. चुरगळुनी पाया खाली मला विझविले मला विझविले. मन माझे मोहनी गेले कितीतरी. ऐकून विडीचे बोल, मम हृदयी पडले होल लहानसे. कोणी पाहत नाही बघुनी, उचलुनी घातले वदनी. मग दीर्घ श्वास घेऊनी तिला झुरकिले तिला झुरकिले. मन माझे मोहनी गेले कितीतरी. आणि यानंतरची कविता अगदीच ह्या पावसाळ्यात लिहिलेली आहे आणि अगदी नव्या काळातली आहे. त्यामुळे कवितेचं नाव आहे एक ओला प्रवास. ओला या शब्दावर श्लेष आहे अर्थात. पाऊस होता मुसळधार अन रस्ताही जलमय झालेला. उबर सेवा ठप्प झाली म्हणून निवडली सर्व्हिस ओला. येताना दिसली जी गाडी काच खुली चालक भिजलेला. समजून बसलो हीच हवी ती गाडी ओली चालक ओला. हात दावनी हात जोडिले मान फिरवणी तोही गेला. जाता जाता परंतु त्याने बुकण्याचा माझा मार्ग दाविला. इथे मी बुकिंगचा मराठी क्रियापदासारखा वापर केलाय. जाता जाता परंतु त्याने बुकण्याचा माझा मार्ग दाविला. भिजलेला जरी चालक दिसलो नाही तरी मी ड्रायव्हर ओला. गाडी बुकण्या हाक न देता ऍप वापरा म्हणूनही गेला. फोनही ओला हातही ओला ऍप लागले हाती ओला. 20 मिनिटे मग वेटण करिता आली अंती गाडी ओला. सर्वप्रथम OTP बोला पुसता झाला चालक ओला. मला न पुसता त्याला समजला पत्ता मी शोधत असलेला. डान्स बारन जुगार अड्डा फेमस पत्ता शहरामधला. तिथे पोचता सेल्फी टाकतो तुमचा माझा फेसबुकाला. नजीकतयाच्या मंदिर आहे तेथे जाणे आहे मजला. 100 गे पण पोस्ट नको ती हात तयाचा केला ओला. धन्यवाद.
म्हणजे हे फारच अप्रतिम होतं. आणि रोज जो काही आपला संघर्ष चालतो शहरी जीवनामध्ये, तो शहरी जीवनातला संघर्ष, ओला प्रवास तुम्ही वेगळ्या पद्धतीने केला. नीलमताई एका वेगळ्या प्रवासात आहेत. मला वाटतं नीलमताई आजचा आपला हा साहित्य रंगाचा प्रवास पुन्हा एका वेगळ्या पद्धतीने झाला. काय सांगाल या दोघांच्याही साहित्याबद्दल? जबरदस्त प्रतिभावंत शब्दशः आणि साहित्यामधून असे 2 साहित्यिक आलेले आहेत. आणि यांचं कॅप्टन सुळे यांची जी कथा आहे आणि त्यांचं नाव पण छान आहे, रिश्तों का सगळ्या संदर्भामध्ये. मला गाण्याचा पण संदर्भ आहे, इस रिश्तों को नाम न दो. त्याच्यामुळे आणि त्याच्यात दुसरं असं आहे, कमी शब्दांमध्ये सुळे यांनी खूप छान वर्णन केलेलं आहे. लोकांच्या प्रतिक्रियाही खूप शब्दबंबाळ नाहीयेत आणि तशा त्या शब्दबंबाळ असतील तर त्याला वैचारिक उत्तर म्हणजे फार मोठा तो विवाद सगळा सुरू होतो आणि अर्थाचा अनर्थ होतो. आणि त्याच्यामुळे शेवट जो त्यांनी केला आहे त्यावर मी बेहद खुश आहे की 14 फेब्रुवारी त्यांनी केलेलं आहे. आणि खरोखर एक समाजातून जाणारे स्त्री पुरुष वेगळ्या प्रकारच्या द्वंद्वातून आपल्याला जाताना दिसतात. आणि मग मला आठवते की मेडिकल कॉलेजमध्ये आम्ही असताना सगळी मुलं जी आहेत ती त्या दिवशी यायचीच नाहीत, कारण त्यांना राखी बांधली जाईल म्हणून. आणि आम्ही ठरवायचो मैत्रिणी की आता आज एकाला राखी बांधायचीच कोणाला तरी. आणि त्यामुळे आम्ही त्याला काहीतरी आयडिया करून बोलवायचो आणि सगळ्यासाठी राखी बांधायचो. त्याला म्हणजे जो जो बकरा केलेला असायचा. त्यामुळे हा जो सगळा काय म्हणते, जिथे पवित्र नातं आहे किंवा पवित्र भावना आहे. एक जुन्या गाण्यात वसंत देसाईंच्या द्रौपदी आणि ते नातं आहे सगळं कृष्णाचं लिहिलेलं, आणि द्रौपदीचा बंधू शोभे नारायण. मनातलं प्रेम आहे ती खूण असते. त्या असं कुठेतरी कार्यक्रम आणि इव्हेंट करायचे म्हणून कुठेतरी राख्या बांधायच्या आणि त्या नात्यावरती झाकण घालायचा प्रयत्न करायचा, पांघरून घालायचा प्रयत्न करायचा. म्हणजे शुद्ध दांभिकपणा आहे असं मला वाटतं त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे त्यांनी एका कॉलेजचे प्राचार्य म्हणून जी काही भूमिका घेतली आहे त्यामध्ये मनापासून वाटलं तर बहीण भाऊ होऊ शकतात, परंतु अशा प्रकारे एक आणि असे प्रसंग सगळ्याच कॉलेजेसवर सातत्याने येत असतात. बरेच वेळेला लोक इव्हेंट पण व्हायलाही हरकत नाहीये, परंतु त्यातला महत्वाचा मला मुद्दा खूप वाटला की रिलेशनशिप, स्त्री पुरुषांमधलं परिपक्व, एक स्त्री आणि एक पुरुष या दोघांच्या मधलं जे नातं आहे त्याला सारखं काहीतरी नाव देण्याचा जो आग्रह असतो आपल्या समाजाचा, तो फार विचित्र आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर महिला बोलताना प्रत्येकाला मामा किंवा काकाच बोलायची वेळ येते. म्हणजे असेच बोलत असतात. मामा म्हणूनच बोललं की ते त्यातल्या त्यात चालतं, म्हणजे बोललेलं असा प्रकार सगळा झालेला आहे. आणि दुसरं त्याच्यात काय होतं की सारखं यू आर आन्सरेबल, सारखं तुम्हाला जगाची उत्तरं द्यावी लागतात की हे नातं नक्की काय आहे, तो माणूस कोण आहे, तो का सारखा येतो. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं कविता ही त्यांची जी कथा आहे ती फार वैविध्यपूर्ण आहे. आणि आजकालच्या पिढीला या संदर्भामध्ये खूप उत्सुकता वाटेल. तुमचं जास्त लिखाण वाचण्याच्यासाठी उत्सुकता त्याच्यामधून येते आहे. तुमच्या कविता म्हटल्यावर स्पर्धेकरांची आठवण आली मला, कारण विडीचा थोटू, पिपातला उंदीर, त्याच्यानंतर स्वतः काढून पाहावा, या सगळ्या नवकल्पनांच्या ज्या नवीन कल्पनांच्या ज्या सगळ्या उपमा आहेत त्याच्यामध्ये पण एक वेगळी ताकद आहे. त्याच्यात तुम्ही एक जी वीररसाची कविता लिहिलेली आहे 26/11च्या हल्ल्याच्या संदर्भामध्ये खडग, ती तुमचं कॅप्टन तुम्ही असण्याचं वैशिष्ट्य दाखवून देते. बाकीच्या ज्या 2 कविता आहेत त्याच्यामध्ये ओलाची तर धमाल आहे. ओला शब्दावर तुम्ही जे काही केलेलं आहे, मला हे जे नवीन वरती रूपक किंवा प्रतीक करतात ना ती फार आवडतात, कारण ती एक वेगळी भाषा आहे. ओला उबरची भाषा वेगळी आहे. सगळी जे आहे ते OTP ओला उबर, आणि त्याच्यामुळे सगळेजण आपण जात असतो आणि त्याच्यामध्ये शेवटी तो ओला हात जाऊ नये सोशल मीडियावरती म्हणून त्या दृष्टीने एक अगदी वेगळं टर्न पण तुम्ही कवितेला दिलेला आहे. प्रतिभा, तुझी कथा जी आहे कीर्ती, त्याच्यामध्ये सगळं भळभळीत असं वास्तव तू लिहिलेलं आहेस. आणि त्या वास्तवाच्या मध्ये खरं सांगायचं ती एका कादंबरीचा विषय म्हणता येईल किंवा लघु कादंबरी, मोठी महाकथा त्याची होता येईल. आणि अशा शेकडो स्त्रियांच्या जीवनाच्या बद्दलच्या कविता आणि लेख आणि कथा होतील. पण त्याचं दुःख इतकं दारुण आहे की ते आमच्या समाजाला स्वीकारायची मानसिकताच नाहीये. आणि त्याच्यामुळे कोविडचा विषय घेतला तर उतारा लोक म्हणतात कशाला तुम्ही हा विषय घेता, आम्हाला ती विसरायचंय सगळं. पण ज्यांनी स्वतः आयुष्यात सफर केलेला आहे तर त्यांना ते विसरणं शक्य नाहीये. आणि अशा एकल महिलांशी मी पण बऱ्याच जणींशी बोलले, त्यांच्या बरोबर काम केलं.
आणि त्याच्यामध्ये त्याच्या काही कार्यकर्ते झाल्या. आणि तिथे मग असं दिसतं की खरं स्त्री पुरुष नात्याच्या मध्ये पती पत्नीच्या जरी असलं तरी सुद्धा प्रेम असलं तरी समानता असते तसं नाहीये, प्रेम असलं तरी निर्णय क्षमता असते तसं नाहीये. आणि त्याचबरोबर समाजात तर दांडगेतोड करायला शांतता कोर्ट चालू आहे सारखं त्या स्त्रीच्या चारित्र्याची एका बाजूला फुटपट्टी आणि एका बाजूला सापळा टाकूनच बसलेला असतो. त्याचं फार समर्थ आणि यथार्थ वर्णन तू केलेलं आहेस. आणि त्याच्यामध्ये मग तिने वापरलेल्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत, तिची जी रणनीती आहे, त्याच्यामध्ये शेवटी महिलांसाठी असं काम करणाऱ्या संघटना किंवा फोरम याच्यामधून त्या दुःखातून जी प्रतिष्ठा मिळते माणसाला, त्या दुःखातून जाणीव होते, तिथे ती आत्महत्येपासून पण दूर गेलेली दिसते. आणि या दृष्टिकोनातून ही कथा जी आहे ती आम्ही बऱ्याचशा कथा किंवा काही कविता या चर्चेमध्ये महिलांच्या बरोबर वापरत असतो आणि त्यातून त्याचे शेवट काय असावा असा काढत असतो. आणि त्याच्यात असं दिसतं की या प्रकारची झुंज घेणारी स्त्री जी आहे, अशा हजारो स्त्रिया ठिकठिकाणी तयार आहेत आणि त्यांचं सगळं जे म्हणणं आहे ते कुणीतरी त्यांना वाटतं की सांगावं, समजून द्यावं. त्यामुळे त्या दृष्टीने त्यांना सुद्धा एक न्याय देण्याचं काम लोकांच्या मनामध्ये तू केलेलं आहेस. दुसरं, प्रॉपर्टीवरून ज्या प्रकारे आपली कुटुंब संस्था अशी हेलपांडलेली दिसते सगळी आणि त्या पैशावरती कोणाचा. आणि आम्ही भूकंपग्रस्त भागात सुद्धा जेव्हा काम करत होतो जवळजवळ 15-20 वर्ष, त्याच्यामध्ये आम्हाला सून नव्हतीच म्हणणारी कुटुंब दिसली की जेणेकरून प्रॉपर्टीत तिथं वाटा न देता हकलून दिलं जाईल. आणि ग्राम न्यायालयामध्ये सुनेला स्वतःचं गेलेल्या नवऱ्याच्या बरोबरचं लग्न सिद्ध करावं लागलं, अशी सुद्धा उदाहरणं आम्हाला दिसलेली आहेत. आणि त्याच्यामुळे हे जे सगळं वास्तव आहे ते तू खूप समर्थपणे मांडलेलं आहेस. तुझ्या ज्या तिन्ही कविता आहेत ना प्रतिभा, त्या कवितांच्या मध्ये सुद्धा ज्या प्रकारचं तू लढते झुरते हे सगळं म्हणत असताना शेवटी म्हटलेलं आहेस, माझे संविधानच रे ठरते जगण्याची ग्वाही आणि रमासाऊ जिजाऊची मी लेकरे. हे सगळी तुझी जी जीवननिष्ठा आहे ती तू व्यक्त केलेली आहेस आणि खूप स्त्रियांना त्याच्यामधून चांगल्या प्रकारचं न्याय, चांगल्या प्रकारची दिशा मिळालेली आहे. आणि जे त्यांना एकटं वाटतं ना बऱ्याच वेळेला महिलांना बोलताना, कारण काय माहितीये का, सांस्कृतिक कोंडी खूप आहे. म्हणजे आपण जे साहित्यात लिहितो ते आसपासच्या लोकांना आवडतच असतं असं नाहीये की आवडलं तरी ते तेवढ्यापुरतं म्हणतात चांगलं आहे म्हणून, पण त्याचा अर्थच त्यांना कळलेला नसतो. आणि पावसाच्या कवितांमध्ये तर तू म्हटलंस की मला पाऊस म्हटलं की आठवतो माझा खंबीर दादा. आणि ते म्हणत असताना शेवट जो तू केलेला आहे की माझ्या पावसाच्या आठवणी ज्या आहेत त्या सगळ्या काही चांगल्या नाहीयेत. नाही तर पाऊस म्हटलं की श्रावणधारा आणि या ज्या सगळ्या आठवणी आहेत आणि पावसाच्या म्हणाव्या तशा आठवणी माझ्या चांगल्या नाहीत. हा मला नेहमी प्रश्न पडायचा चळवळीत काम करत असताना की अगदी अचानक पावसाळ्यात मिटिंग नको म्हणायचे सगळे. मला वाटतं ते पावसाचा त्रास होतो म्हणून, पण जेव्हा आम्ही एकदा पावसाळ्यात सगळ्या मिटिंग घेतल्या तर भांड लावलेलं आहे, पावसाच्या मध्ये सगळे सतरंजी भिजून गेलेली आहे, अशा वेळेला माणसं मिटिंग उभ्यानीच, कारण सगळीचकडे पाणी इतकं भरलेलं आहे की उभ्यानीच मिटिंग घ्यायची वेळ येते, इतकं घरांमध्ये पाणी येतं. आणि बहुतेक गरिबांची घरं ही पाण्याच्या जवळ असतात की जिथे पहिलं पाणी आलं की ते त्यांच्या घरामध्ये शिरलेलं असतं. आणि त्यामुळे ते सुद्धा अतिशय वास्तववादी वर्णन तू केलेलं आहे. साचे दोघंही आपले जे कवी आहेत ते आपण कुठल्या प्रवाहातले किंवा काही म्हणण्यापेक्षा आज ना उद्या मेन स्ट्रीम किंवा मध्यवर्ती प्रवाहाचंच नेतृत्व करू शकतील अशा प्रकारचे आपले श्री सुळे आणि प्रतिभा आहे. प्रतिभा अशी दचकून बघते आहे, पण तुम्ही खरोखरच एक ज्याला आपण म्हणू की जीवन प्रतिक्रिया बदल धाडसाने स्वीकारणारे दोघंही लेखक लेखिका आहात. आणि सुळे तुमचे वाचल्यावरती बर्ढेकरांची आठवण आली, याच्यातच सगळं आलं. कारण बाकीच्या बऱ्याच कवितांच्या परंपरा आहेत, पण बर्ढेकरांची परंपरा पुढे नेणारे फार थोडे लोक असतील. मला असं वाटतं की ते अजून तरी मला फार सापडलेले नाहीयेत. आणि प्रतिभा, दुसरं मला तुझ्या लिखाणात असं वाटलं की काही वेळेला ना संघर्ष होतो, तो करावाच लागतो, घडतो, पण बऱ्याचशा वेळेला संघर्ष नाही तर इतका तो कर्कश होतो ना की तो स्वीकारणं शक्य होत नाही. पण तुझ्या याच्यात बोलण्यात आणि लिखाणामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा जिवंतपणा, गोडवा आहे. आणि दुसरं म्हणजे त्याला एक सकारात्मक वळण देण्याची ताकद सुद्धा तुझ्या सगळ्या जीवन अनुभवांच्या मध्ये आहे. आणि त्यामुळे दोघांचेही साहित्य वाचल्यावरती आणि ऐकल्यावरती आपल्या वाचकांना खूप उत्सुकता वाटेल की आपण यांचं लिखाण समजून घ्यावं. दुसरं प्रतिभा, मला माहित नव्हतं की तू गातेस सुद्धा, आणि त्याच्यात ते पण मस्त गायली. त्याच्यामध्ये आवाज म्हणजे आंबेडकरी चळवळीमध्ये जे असतं ते माणूस झोपायला लागला असेल तर तो ताडकन उठेल अशा प्रकारचा जडित आवाज आहे. आणि तो पण मला खूप छान वाटला.
आणि त्याच्यामुळे खूप अशी प्रत्यक्ष भेटायची संधी मिळत नाही अनेक वेळेला, पण मला सुद्धा तुमच्या दोघांच्या भेटीमुळे अगदी समृद्ध झाल्यासारखं वाटलं. आणि दोघांचं खूप खूप अभिनंदन आणि कौतुक आणि आभार. वा, माय प्लेजर ताई. थँक्यू सो मच. नीलमताई, खरं तर प्रतिभा एकपात्री प्रयोग पण करते. मी जिजाऊ किंवा मी अरुणा बोलते, आणि हे एकपात्री प्रयोग देशात परदेशात अनेक ठिकाणी तिने आजपर्यंत केलेले आहेत. या व्यतिरिक्त प्रतिभा, तुझ्या काळोखाला दूर सारून असेल किंवा अक्षरांचं दान असेल किंवा वैचारिक लेखन जे आहे अस्वस्थतेची डायरी, यालाही जवळपास 8 ते 10 विविध पुरस्कार राज्यभरातनं मिळालेले आहेत. म्हणजे तुझ्या सगळ्याच पुस्तकांना हे पुरस्कार मिळालेत. जवळपास म्हणजे 24-25 पुरस्कार प्राप्त अशी तू लेखिका आणि कवयित्री आहेस. त्यामुळे तुझं पुन्हा एकदा अभिनंदन करते. आणि कॅप्टन, तुम्ही तर काय म्हणजे सगळे विषय वेगवेगळ्या पद्धतीने आमच्या समोर आणलेत, अगदी विज्ञानापासून ते ओलापर्यंत. त्याच्यामुळे ते सगळे विषय तुमच्या लेखनातनं जाणवतात. एकच प्रश्न मला जाताना दोघांनाही विचारायचंय की तुमचं साहित्य, तुमची पुस्तकं ही कुठे उपलब्ध होती? सुनील सर, तुम्ही सांगा की तुमची पुस्तकं वाचायची असतील, विकत घ्यायची असतील तर ती कुठे उपलब्ध? माझं आता जे नको मारूस हा कथासंग्रह तो बुकगंगावर उपलब्ध आहे. आणि येत्या नोव्हेंबर मध्ये आणखी माझी 2 पुस्तकं प्रकाशित होत आहेत समुद्रावरच्या अनुभवांबद्दल, एक मराठी एक इंग्लिश, ती पण बुकगंगेवर उपलब्ध असतील. आणि फालुदा अजून मी प्रायव्हेट सर्क्युलेशन साठी ठेवलंय, पण तेही विक्रीला माझी हरकत नाहीये. ओके ओके. त्यामुळे हे नक्कीच त्या साईटवर जाऊन लोक घेऊ शकतील. प्रतिभा, तर अनेक पुस्तकं, माझी पुस्तकं उत्तरादायी बुकगंगा आणि अमेझॉनवर मिळतील. आणि इतर प्लॅटफॉर्म गुगल केले तर इतर प्लॅटफॉर्मवर पण उपलब्ध आहेत असं दिसेल. वा, म्हणजे आम्हाला ऑनलाईन सुद्धा ही सगळी पुस्तकं अवेलेबल आहेत. आणि त्यामुळे लोकांपर्यंत तुमची पुस्तकं थेट जावत हा सुद्धा विचार साहित्य रंगमधनं आम्ही मांडतोय. त्यामुळे प्रतिभा आणि सुनील सर, तुम्ही दोघंही आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि साहित्य रंगला एका वेगळ्या रंगाचं वळण तुम्ही आज दोघांनी दिलं, त्याबद्दल अगदी मनापासून मी आभार मानते. आणि पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी अशाच 2 लेखक आणि कवींसह. दोघांचेही मनापासून आभार. नीलमताई धन्यवाद. उत्तराताई, नीलमताई खूप धन्यवाद.